नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय मराठी पाठ 10वा सुगंधी सृष्टी। आज आपल्याला सुगंधी सृष्टी या पाठाचा अभ्यास, स्वाध्याय, व्याकरण, प्रकल्प, उपक्रम, गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून सुगंधी सृष्टी हा पाठ समजून घ्यायचा आहे। तर स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया। तर सुगंधी सृष्टी या पाठाचे लेखक आहेत ना. ग. गोरे, जन्म 1907, मृत्यू 1993, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक, उत्तम वक्ते, सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने बघणारे कवी, चिंतनशीलता व अभिजात रसिकता ही त्यांची लेखन वैशिष्ट्ये। सीतेचे पोहे, डाली, गुलबशी, शंख आणि शिंपले हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध, काही पाने काही फुले, चिनारच्या छायेत या ललित स्वरूपाच्या लेखनातून सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने पाहणारे लेखक, ज्यांच्या सुगंधाने आपण मोहित होतो। त्या सुगंधी फुलांची झाडे कशी लावतात, त्यांना जागा किती लागते, कोणत्या फुलझाडावर किती मेहनत घ्यावी लागते याचे सूक्ष्म वर्णन या पाठात आले आहे। फुले आपला रंग, गंध, डौल दुसऱ्यांवर उधळतात, हे जणू फुलांचे दानच होय। या सुगंधी सृष्टीचे जनमानसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन या पाठातून लेखकाने घडवले आहे। अशा पद्धतीने आपण थोडक्यात प्रस्तावना बघितली आहे। प्रस्तावनेमध्ये काही प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपण लिहूया। गुलाबाला फुलांचा राजा का म्हणत असावे असे तुम्हाला वाटते? उत्तर, कारण गुलाब हे सर्वात सुंदर फूल आहे। गुलाबांच्या पाकळ्यांचे अनेक उपयोग आहेत, त्यामुळे गुलाबाला फुलांचा राजा म्हणून ओळखले जाते। आणि गुलाबाला फुलांचा राजा म्हणण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण गुलाब हे फूल खूप सुगंधी फूल आहे, त्यामुळे गुलाबाला फुलांचा राजा म्हटले जाते। दुसरा प्रश्न आहे, कोणकोणत्या रंगाची गुलाबाची फुले तुम्ही पाहिली आहेत? उत्तर, लाल गुलाबाची फुलं आपण पाहिलेली आहे, तसेच सफेद किंवा पांढऱ्या रंगाची गुलाबाची फुलं आपण बघितलेली आहे। पिवळा, गुलाबी, केशरी, जर्दाळू गुलाब, जांभळे गुलाब, बहुरंगी गुलाब किंवा याशिवाय इतरही अनेक रंगाची गुलाबाची फुले आपण पाहिलेली असतात। तिसरा प्रश्न आहे, कोणत्या रंगाचे गुलाबाचे फूल तुम्हाला सर्वात जास्त आवडते? उत्तर, गुलाबाच्या फुलाचे सर्व रंग आणि आकार मला खूप आवडतात। आता तुम्हाला सर्व रंग किंवा आकार आवडत नसतील तर तुम्हाला जो गुलाबाचा रंग आवडतो ते लिहिलं तरी चालेल, परंतु सर्व गुलाबाचे रंग हे आवडण्यासारखेच असतात। अशा प्रकारे आपण प्रस्तावनेमध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत। आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, सुगंधी पेटीचा एक खणच जणू उघडत चालला होता असे लेखकाने कशाला म्हटले आहे? उत्तर, लेखकाने एका डब्यात मोगऱ्याचे रोप लावलेले होते। हातभर उंचीचे रोप झाल्यावर त्याच्यावर एक कळी मोहरली होती। लेखक ती कळी फुलेपर्यंत रोज कुंडीपाशी जात असे। एके संध्याकाळी 6च्या सुमाराला त्या कळीची एक पाकळी बाजूला झाली। थोड्याच वेळात दुसरी पाकळी, मग इतर पाकळ्या येऊ लागल्या। या प्रसंगाला सुगंधी पेटीचा एक खणच उघडत चालला होता असे लेखक म्हणतो। दुसरा प्रश्न आहे आ, निशिगंध आपले सारे वैभव चौड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटते? उत्तर, हिरव्यागार छडीवर निशिगंधाची फुले एका पाठोपाठ एक लागलेली असतात। फुले दिसायला डौलदार असतात। निशिगंध स्वभावाने लाजाळू नाही, आपला रंग, आपला गंध, आपला डौल लपवत नाहीत, म्हणून निशिगंध आपले सारे वैभव चौड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला वाटते। तिसरा प्रश्न आहे ई, लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे? उत्तर, गुलाबाचा रुबाब इतर फुलांपेक्षा वेगळाच असतो। गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही, पाणी कमी झालेले देखील चालत नाही, खत देखील वेळच्या वेळी घालावे लागते।
मुळे मोकळी झाली पाहिजेत, हंगाम साधून छाटणी केली पाहिजे, कीड टिपून मारली पाहिजे, अशी सर्व त्या झाडाची निगा राखल्यानंतरच गुलाबाचे फूल फुलते. एकदा गुलाब फुलू लागला की सारे श्रम माणूस विसरून जातो. गुलाबाचे ज्याप्रमाणे रंग वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे गंध देखील वेगवेगळे असतात, असे लेखकाने गुलाबाचे वर्णन केले आहे. चौथा प्रश्न आहे ई. लेखकाला सकाळी पारिजातकाखालून जाताना पुण्यवान भूमीवरून जाण्यासारखे का वाटते? उत्तर, पावसाळी आभाळात ढग दाटून आले आणि त्यातून पाण्याचा वर्षाव सुरू झाला की पारिजातकाच्या झाडाला अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटतात. सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो. जणू साऱ्या भूमीवर वृक्षराजाची उदारता अंथरलेली आहे. कोठे पाऊल ठेवावे हेच समजत नाही. म्हणून लेखकाला पारिजातकाखालून जाताना पुण्यवान भूमीवरून जाण्यासारखे वाटते. अशा प्रकारे प्रश्न पहिला 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये अ आहे, तुम्हाला कोणकोणती फुले जास्त आवडतात आणि ती का आवडतात? उत्तर, मला कमळ, गुलाब, चाफा, मोगरा, जास्वंद इत्यादी फुले खूप आवडतात. पांढरे, गुलाबी, निळे कमळ माझे मन मोहून टाकते. गुलाबाचा सुगंध आणि त्याची गुलाबी लाल रंग मला खूप आवडतो. चाफ्याच्या फुलाचा सकाळी येणारा सुवास मला आवडतो. मोगऱ्याचा सुगंध तर माझं मन मोहून टाकते आणि जास्वंदाचे फूल मला देवाला वाहण्यासाठी खूप आवडते. अशा प्रकारे मला आवडणाऱ्या फुलांची नावे आणि ती का आवडतात ते या ठिकाणी लिहिले आहे. आता तुम्हाला याशिवाय दुसरी फुले आवडत असतील आणि ती का आवडतात त्याची कारणेही वेगळी असतील तर तशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल. दुसरा प्रश्न आहे आ. तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे? तर उत्तर, फुलांचे अस्तित्व हे काही मर्यादित कालावधीसाठी असते, परंतु जेव्हा फुले उमलतात तेव्हा थोड्या कालावधीसाठी का होईना पण सर्वांच्या मनावर राज्य करतात, सर्वांना आनंद देऊन जातात. परोपकार करणे, इतरांना आनंद देणे हा अनमोल संदेश फुलांनी माणसाला दिला आहे. तिसरा प्रश्न आहे ई. या पाठात गुलाबाला राजश्री तर निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे का ते सांगा. गुलाबाचा रुबाब इतर फुलांपेक्षा काही वेगळाच असतो. जणू काही त्याचा एखाद्या राजाप्रमाणे थाट असतो, म्हणून गुलाबाला राजश्री म्हटले आहे. तर निशिगंधाच्या दांड्यावर एकामागोमाग एक अशी फुले फुलू लागतात. हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली त्यांची फुले एखाद्या गुलछडीसारखी वाटतात, म्हणून निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे. अशा प्रकारे प्रश्न दुसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, पारिजातकाचे फूल तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 8 ते 10 वाक्यात लिहा. तर पारिजातकाचं फुले अतिशय सुगंधी, सुंदर आणि छोटं असतं अशी कल्पना करा की ती तुमच्याशी गप्पा मारत आहे, बोलत आहे. अशा पद्धतीचे आपल्याला 8 ते 10 वाक्य लिहायची आहे. तर उत्तर, फुल आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना आपण उत्तरामध्ये करूया. नमस्कार, मी तुमचं आवडीचं फूल पारिजातक आहे. पांढऱ्या रंगाचं नारंगी देठ असणारं नाजूक फूल म्हणजे मीच पारिजातक. माझ्या सुगंधाने सगळा परिसर सुगंधित होतो. तुम्ही एकदा माझी फुलं तोडलीत तरी दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला पुन्हा बहरून फुलतो, तुमच्यासाठी पुन्हा बहरून फुलतो. माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मला श्रीकृष्णाने आणलं असंही म्हणतात. मला कुठेही लावा, पाणी द्या किंवा देऊ नका, मी सदैव बहरतो. ज्यावेळी ढगातून अमृताचा शिडकावा होतो त्यावेळी तर मी नखशिखांत बहरतो. अगदी बुंध्यापासून शेंड्यापर्यंत सुगंधाची झुमरं लटकलेली असतात. असंच वाटतं जमिनीवर माझा सडा तुम्ही नेहमीच पाहत असाल. मी माझं आयुष्य तुमच्यासाठी दररोज देत असतो. तुम्हाला आनंद मिळावा म्हणून सुगंधाची उधळण मुक्त हस्ताने करत असतो. अशा प्रकारे पारिजातक आपल्याशी गप्पा मारताना एवढा छान बोलतो की आपलं मन मोहून टाकते. अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे. यानंतर खेळूया शब्दांशी. त्यामध्ये अ आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. बिऱ्हाड, बिऱ्हाड्याचा समानार्थी शब्द आहे कुटुंब. आ आहे मोठी, मोठी याचा समानार्थी शब्द अवाढव्य. सुवास समानार्थी शब्द सुगंध. कष्ट
समानार्थी शब्द श्रम. आ आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यामध्ये अ आहे निरुपाय, विरुद्धार्थी शब्द आहे उपाय. पांढरा शुभ्र, विरुद्धार्थी शब्द काळे कुट्ट. ई प्रसन्न, विरुद्धार्थी शब्द अप्रसन्न. उदार, विरुद्धार्थी शब्द अनुदार किंवा कंजूष. त्यानंतर ई आहे खालील शब्दाला दा प्रत्यय लावून तयार होणारी नवीन शब्द लिहा. उदाहरण दिलं आहे 10 दहादा, 5 पाचदा. एक शब्द आहे त्याला दा लावायचा आहे एकदा. 100 शंभरदा, 1000 हजारदा. अशा प्रकारे दा हा प्रत्यय लावून आपण ही शब्द तयार केली आहेत. त्यानंतर ई आहे डौल डौलदार, यासारखे दार प्रत्यय लावलेले आणखी शब्द लिहा. दार हा प्रत्यय लावून आपल्याला खूप शब्द तयार करता येतात, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला 10 शब्द सांगते. तुम्ही जास्तीत जास्त शब्दांचा संग्रह करायचा आहे. तर दार हे प्रत्यय लावून असलेले शब्द आहेत. नक्षीदार, दुकानदार, ढंगदार, पोतदार, ऐटदार, धारदार, डेरेदार, वारसदार, रुबाबदार, इमानदार. त्यानंतर उ आहे खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. अ आहे घसघशीत. वाक्यात उपयोग: कृष्णालीने धावण्याच्या शर्यतीत घसघशीत यश प्राप्त केले. आ आहे रांगडा. तुमचा भाचा अजय शरीराने रांगडा आहे. ई आहे उदारता. प्रवीण या मुलाचा स्वभाव उदार आहे. आणि चौथा आहे टिपून मारणे. सोहमच्या मित्राने चूक नसताना त्याला टिपून मारले. त्यानंतर उ आहे या पाठात रंगाच्या अनेक छटा आल्या आहेत. उदाहरण: पांढरा, तकतकीत पांढरा, पांढरी शुभ्र, पांढुरका. याप्रमाणे तुम्हाला माहीत असलेल्या रंगाच्या विविध छटा लिहा. त्यामध्ये अ आहे हिरवा. हिरवा या रंगाच्या छटा बघा: हिरवागार, हिरवा कंच, हिरवा जर्द, हिरवट. लाल, लाल भडक, लाले लाल, तांबडा लाल, लालसर. काळा, काळसर, काळा कुट्ट, काळपट, काळाभोर. पिवळा, पिवळसर, पिवळट, पिवळा जर्द, पिवळा कंच. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा लिहिता येतात. त्यानंतर आहे खालील शब्द पहा. वास वास्तव्य, वास गंध. उच्चार एकच असलेले पण अर्थ भिन्न असलेले शब्द माहीत करून घ्या, लिहा आणि त्यांचे अर्थ समजून घ्या. पहिला शब्द आहे तीर. तीर या शब्दाचा अर्थ होतो बाण. आणि तीर, तीर म्हणजे किनारा. लिहायला सुद्धा सारखा आहे, वाचायला सुद्धा, उच्चारात सुद्धा साम्य आहे, परंतु अर्थ हे वेगवेगळे आहेत. त्या वाक्यानुसार, त्या परिच्छेदानुसार त्या शब्दाचा अर्थ घेणे आवश्यक असते. दुसरा शब्द आहे कोर. कोर म्हणजे चंद्राची कोर. आणि कोर, कोर म्हणजे कोरण्याची क्रिया. तिसरा शब्द आहे पाणी. पाणी जल, पाणी तेज. चौथा शब्द आहे खोड. खोड म्हणजे झाडाचा बुंधा. आणि खोड, खोड म्हणजेच सवय. पाचवा शब्द आहे मान. मान म्हणजे आदर आणि मान म्हणजे शरीराचा अवयव. सहावा शब्द आहे घट. घट म्हणजे मडके आणि घट म्हणजे झीज. त्यानंतरचा शब्द आहे बोट. बोट म्हणजे होडी आणि बोट म्हणजे शरीराचा अवयव. त्यानंतरचा शब्द आहे चक्र. चक्र म्हणजे चाक आणि चक्र म्हणजे एक शस्त्र. चिमणी. चिमणी म्हणजे एक पक्षी आणि चिमणी म्हणजे गिरणीचे धुराडे किंवा सुरुवातीच्या काळात चिमणी एक दिव्याचा सुद्धा प्रकार होता, त्याला चिमणी असे म्हणायचे. परंतु या ठिकाणी 2 अर्थ आपल्याला लिहायचे आहे. चिमणी एक पक्षी आणि चिमणी म्हणजे गिरणीचे धुराडे. शेवटचा शब्द आहे जात. जात म्हणजे प्रकार आणि दुसरा आहे जात. जात म्हणजे समाज. अशा प्रकारे आपण उच्चार एकच असलेले पण अर्थ भिन्न असलेले शब्द माहीत करून घेतले आहे. यासारख्या विविध शब्दांचा किंवा जास्तीत जास्त शब्दांचा तुम्ही संग्रह करायचा आहे. त्यामुळे आपले ज्ञान वाढते आणि आपल्याला त्या शब्दांविषयी माहिती होते. कोणत्या ठिकाणी कोणता अर्थ लावायचा याची सुद्धा आपल्याला माहिती होते. त्यानंतर हे करून पाहूया. त्यामध्ये अ आहे
काही फुले रात्री फुलतात तर काही फुले दिवसा फुलतात. काही फुलांची झाडे बियांपासून तर काही खोडांपासून फांदीपासून तयार होतात. अशा फुलझाडांचे निरीक्षण करा व पुढील तक्त्यात नोंद करा. त्यामध्ये एक तक्ता दिला आहे. तक्त्यामध्ये आपल्याला रात्री फुलणारी फुले, दिवसा फुलणारी फुले यांची उत्तरे लिहायची आहेत. तर रात्री फुलणारी फुले आहेत निशिगंध, रातराणी. दिवसा फुलणारी फुले पारिजातक, मोगरा. बियांपासून तयार होणारी फुले बकुळ, झेंडू. फांदी किंवा खोडांपासून तयार होणारी फुलझाडे गुलाब, जास्वंद. अशा प्रकारे आपण काही फुले रात्री फुलतात, दिवसा फुलतात, बियांपासून फुलतात की फांद्या खोडांपासून फुलतात ते लिहिलं आहे. त्यानंतर आ आहे लेखकाने पत्र्याचा डब्बा कापून कुंडी बनवली. त्याप्रमाणे तुम्हीही टाकाऊ वस्तूपासून कुंड्या बनवा व निसर्ग फुलवा. आता पत्र्याचा डब्बा, आपल्या घरात खूप प्लॅस्टिकचे डबे असतात, पत्र्याचे डबे असतात. ते व्यवस्थित छान धुवायचे, त्यामध्ये माती भरायची, खाली थोडंसं त्याला छिद्र पाडायचं आणि त्यामध्ये आपण वेगवेगळी फुलझाडे लावू शकतो आणि आपल्या अंगणामध्ये सुंदर निसर्ग फुलवू शकतो. ह्या कृतीजन्य प्रश्न आहे, तो तुम्ही करून पाहायचा आहे. आपल्या अंगणात जर छान छान फुलझाडे असतील तर आपल्याला छान त्यापासून आनंद मिळतो. त्यानंतर ई आहे तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही 3 फुलांची चित्रे काढा. या ठिकाणी आपण गुलाब, कमळ, जास्वंद, सूर्यफूल, झेनिया अशा प्रकारच्या विविध फुलांची चित्रे काढू शकतो. जी चित्रे तुम्हाला काढायला सोपी वाटतात ती काढली तरी चालतील. त्यानंतर आहे खालील शब्द वापरून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा. शब्द दिले आहेत झाड, फुले, नदी, वाट, पाऊस, डोंगर, धरण, पक्षी, प्राणी. या शब्दांचा वापर करून आपल्याला परिच्छेद तयार करायचा आहे. परिच्छेद पुढीलप्रमाणे. नदी किनारी एक डेरेदार झाड होते. त्या झाडावर उन्हाळ्याच्या दिवसात रंगीबिरंगी फुले यायची. त्या झाडाचे ते सौंदर्य पाहून पाहणारा माणूस त्या झाडाकडे पाहतच बसत असे. झाडाखालूनच गावाकडे जाणारी मुख्य वाट होती. वाटेवरून जाणारा वाटसरू या झाडाच्या सावलीत विसावा घ्यायचा. उन्हातून गाय, बैल यासारखे प्राणी या झाडाच्या सावलीत बसून रवंथ करत बसायचे. या झाडावर अनेक पक्षी घरटे बांधण्यासाठी येत असत. गावाच्या पूर्वेला डोंगर रांगा होत्या. त्यातून वाहत येणाऱ्या नदीवर एक धरण बांधले होते. पावसाळ्याच्या दिवसात ज्यावेळी पाऊस खूप पडल्यावर जेव्हा त्या धरणातून पाणी सोडले जायचे त्यावेळी नदी किनारी उभे असलेले झाड नदी किनाऱ्यावरील मातीची धूप थांबवायचे. अशा प्रकारे दिलेल्या शब्दांच्या आधारे आपल्याला परिच्छेद तयार करता येतो. त्यानंतर आहे उ खालील कृती करा. कृती दिली आहे पिंपळाचे पान घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात ते पान भिजत ठेवा. काही दिवस पान पाण्यातच ठेवा. नंतर त्या ओल्या पानाला पाण्यातून बाहेर काढा. पुसा व वहीत व्यवस्थित झाकून ठेवा. असे झाका की जेणेकरून ते सरळ स्थितीतच राहील. काही दिवसांनी हळूवार हाताने झाकून ठेवलेले पान काढा. मऊ कापडाने पुसा. जाळीदार पान तयार होईल. पाण्याचे रंग वॉटर कलर घ्या. तुमच्या आवडत्या रंगाने सुंदर फुले, पाने काढा. लक्षात ठेवा की रंगात पाणी मिसळायचे नाही. घट्ट रंगाने रंगवा. जे पाणी मिसळून रंग तयार करायचा नाही तर जसा रंग आहे तसाच वापरायचा. एक छानसे सुंदर चित्र तयार होईल. त्याखाली दिलं आहे पिंपळाच्या पानावरील चित्र तयार करताना तुम्ही कोणकोणत्या कृती केल्या आहेत ते क्रमवार लिहा. आता वरील जो परिच्छेद दिली आहे किंवा वरील जी कृती दिली आहे जशी कृती सांगितली तशीच कृती केली. आपण सुद्धा पिंपळाच्या पानावरील चित्र काढण्यासाठी या ठिकाणी जी कृती दिली आहे तीच कृती आपल्याला करावी लागेल आणि तशाच पद्धतीने ही कृती केली तर आपले चित्र तयार होईल. कागदावर काढलेली चित्र व पिंपळाच्या पानावरील चित्र रंगवताना तुम्हाला कोणता फरक जाणवला तुमचा अनुभव लिहा. आता कागदावर काढलेली चित्र ते काढायला किंवा रंगवायला थोडे अवघड जाते, तर पिंपळाच्या पानावरील चित्र रंगवायला सोपे गेले आणि दिसायलाही सुंदर दिसते. त्यानंतर आहे उपक्रम. उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे तुम्हाला आवडणारी फुलझाडे घराच्या किंवा शाळेच्या परिसरात लावा व त्यांची काळजी घ्या. आता तुम्हाला जी फुलझाडे आवडतात जसे की मोगरा, गुलाब ही छोटी छोटी रोपटे आहेत ती जरी लावली तरी चालतील किंवा जास्वंद, पारिजातक
यासारखी फुले तुम्ही घराच्या आणि शाळेच्या परिसरात लावायची आहे आणि फक्त लावायचीच नाही तर त्यांची काळजी घ्यायची आहे. एकदा आपल्याला जर सवय लागली तर या फुलांची काळजी घेणे, फुलझाडांची काळजी घेणे अगदी आपल्या सवयीची होऊन जाते आणि आपल्याला ते काम करावेसे वाटते. म्हणून हा उपक्रम तुम्ही करायचा आहे. त्यानंतर प्रकल्प आहे, काही फुलांचा उपयोग करून वस्तू पदार्थ बनवले जातात. उदाहरण गुलाबापासून गुलकंद. याप्रमाणे तुम्हाला माहीत असलेल्या इतर काही फुलांपासून तयार होणाऱ्या वस्तू पदार्थ यांची माहिती घ्या व त्यांची यादी तयार करा. फुलांचे फायदे जेवढे सांगितले, जेवढे लिहिले तेवढे कमीच आहे. तर सुशोभित करण्यासाठी, देवाला अर्पण करण्यासाठी, पूजेसाठी फुलांचा वापर होतो. परंतु याशिवाय फुलांमध्ये औषधी गुणधर्मही असतात. फुलांचा वापर केवळ सजावटीसाठीच नाही तर खाद्यपदार्थ आणि पेय तयार करण्यासाठी देखील केला जातो. हे केसांचा रंग आणि औषधे तयार करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. चहा फक्त चहाच्या पानापासूनच नाही तर फुलांपासूनही बनवता येतो. चहा बनवण्यासाठी कॅमोमाईल, चमेली, बी बामची फुले वापरली जातात. असे चहाचे आरोग्यदायी फायदे देखील असतात. औषध. काही प्रकारच्या फुलांचा वापर अनेक वर्षांपासून औषधात केला जातो. शेवंतीच्या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. ते जखमा बरे करण्यासाठी आणि विशिष्ट तेल तयार करण्यासाठी वापरले जाते. रंग. सूर्यफूल, वेल, कोरोओप्सिस, डहलिया, सल्फर, कॉस्मॉस, झेंडू, डायर्स, कॅमोमाईल इत्यादी फुलांचा वापर रंग तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. केस रंगविण्यासाठी वापरला जाणारा रंग तयार करण्यासाठी फुले वापरली जातात. सौंदर्य उत्पादने. यामध्ये साबण, टोनर, क्रीम यासारख्या अनेक सौंदर्य उत्पादनामध्ये फुलांचा अर्क असतो. तुमच्या त्वचेच्या सौंदर्यासाठी तुम्ही थेट काही फुलांचा वापर करू शकता. यापासून तुमचे स्वतःचे गुलाबजल, टोनर आणि साबण बनवू शकता. एअर प्युरिफायर. अनेक अभ्यासातून असे दिसून आले की काही वनस्पती हवा शुद्ध करतात. बेन्झीन, फॉर्मल्डिहाइड, हेक्सेन संयुगे असलेली फुले हवेचे प्रदूषण कमी करू शकतात. कीटकनाशके. कायसॅन्थेमम फ्लॉवरचा वापर पायरेथ्रिन तयार करण्यासाठी केला जातो. एक शक्तिशाली कीटकनाशक उवा, माशा, बिटल, डास आणि झुरळे मारण्यासाठी वापरला जातो. आणखी एक लोकप्रिय फूल म्हणजे सिट्रोनेला. ते डासांपासून बचाव करणारे म्हणून काम करते. अशा प्रकारे फुलांचा इतका महत्त्वपूर्ण वापर केला जाऊ शकतो हे आपल्याला माहीतही नसते. यासारख्या विविध फुलांचा आपण वस्तू, पदार्थ, औषधे बनवण्यासाठी कशा पद्धतीने वापर केला जातो ते या ठिकाणी अगदी सविस्तर पाहिलं आहे. त्यानंतर माहिती मिळवूया, फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो. तर फुलांमध्ये 2 प्रकारची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटीन. यामुळे नारंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. तर लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील ॲथोसायनिन या रंगद्रव्यामुळे मिळतात. ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. ज्यावेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो त्यावेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलात कोणती रंगद्रव्ये असावीत हे त्यातील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या फुलांचा रंग ठराविकच असतो, रंग बदलत नाही. त्यानंतर आहे आपण समजून घेऊया, खालील परिच्छेदातील संख्या विशेषणे अधोरेखित करा. त्यामध्ये परिच्छेदाचे वाचन करूया. अल्लाउद्दीन व फरीदा दोघे शाळेत निघाले. वाटेत एक भेळेचे दुकान होते. दुकानात अनेक प्रकारची चिक्की व फुटाणे मिळत असत. फरीदाकडे 5 रुपयांचे नाणे होते. तिने 2.5 रुपयात शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेतले तर अल्लाउद्दीनने उरलेल्या अर्ध्या पैशात फुटाणे घेतले. सगळे पैसे संपले. भरपूर फुटाणे आले. पसाभर फुटाणे त्याने फरीदाला दिले तर तिने थोडीशी चिक्की अल्लाउद्दीनला दिली. आता या परिच्छेदातील संख्या विशेषणे आपल्याला काय करायची आहे, अधोरेखित करायची आहेत, म्हणजेच त्याखाली अंडरलाईन करायची आहे. तर संख्या विशेषण असलेले शब्द बघा, दोघे, एक, अनेक, 5, 2.5, अर्ध्या, सगळे, भरपूर, पसाभर, थोडीशी. परिच्छेदातील हे शब्द आहेत ते संख्या विशेषण असलेले शब्द आहेत, ते आपण अधोरेखित केले आहेत. त्यानंतर आहे खालील वाक्यातील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या संख्यावाचक विशेषणापैकी योग्य विशेषण लिहा. कंसामध्ये दिलेले शब्द आहेत 1, सहस्त्र, द्विगुणित, दुप्पट, 5. पहिलं वाक्य आहे अविनाशला रिकामी जागा भाषा येतात.
उत्तर आहे 5. अविनाशला 5 भाषा येतात. दुसरा आहे सूर्याच्या रिकामी जागा किरणांनी जमिनीला स्पर्श केला. उत्तर आहे सहस्त्र. सूर्याच्या सहस्त्र किरणांनी जमिनीला स्पर्श केला. तिसरं वाक्य आहे रिकामी जागा बेडूक उड्या मारत पसार झाले. उत्तर आहे 1-1. 1-1 बेडूक उड्या मारत पसार झाले. चौथं वाक्य आहे आईला पाहताच तिचा आनंद रिकामी जागा झाला. उत्तर आहे द्विगुणित. आईला पाहताच तिचा आनंद द्विगुणित झाला. आणि 5वं वाक्य आहे भुकेच्या तडाख्यात मीनाने रिकामी जागा चपात्या खाल्ल्या. उत्तर आहे दुप्पट. भुकेच्या तडाख्यात मीनाने दुप्पट चपात्या खाल्ल्या. अशा प्रकारे कंसामध्ये दिलेले शब्द वापरून आपण ही वाक्य पूर्ण केली आहेत. त्यानंतर आहे खालील शब्द वाचा. ही खारुताई, माझी वही, ज्याचे पत्र, त्याचा रुमाल, कोणता पेढा, आम्ही मैत्रिणी, त्याचा सदरा, तिच्या वेण्या. वरील शब्दातील ही, माझी, ज्याचे, त्याचा, कोणता, आम्ही, त्याचा, तिच्या ही सर्वनामे आहेत. पण या सर्वनामापुढे नामे आली आहेत. ही सर्वनामे त्यांच्या पुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून ती विशेषणाचे कार्य करतात. म्हणून ही सर्वनामे सार्वनामिक विशेषणे आहेत. मी, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे असली तरी सार्वनामिक विशेषणे म्हणून काम करताना नेहमीच त्यांच्या मूळ स्वरूपात न येता त्यांच्या स्वरूपात बदल होतो. अशी सर्वनामं आणि त्यांची सार्वनामिक विशेषणे आपण पाहूया. मी त्याचं सार्वनामिक विशेषण आहे माझा, माझी. तू हे सर्वनाम आहे आणि त्याचं सार्वनामिक विशेषण आहे तुझा, तुझी. तो सार्वनामिक विशेषण त्याचा. ती सार्वनामिक विशेषण तिचा, तिची, तिचे. आम्ही त्याचं सार्वनामिक विशेषण आमचा, आमची. तुम्ही याचं सार्वनामिक विशेषण आहे तुमचा. त्यानंतर आहे हा सर्वनाम आहे असा, असला, इतका, अमका, एवढा. तो तसा, तसला, तितका, तेवढा, तमका. जो, जसा, जसला, जितका, जेवढा, कोण, कोणता, केवढा, काय, कसा, कसला. अशा प्रकारे सर्वनाम आणि सार्वनामिक विशेषण असलेले शब्द आपण या ठिकाणी पाहिली आहेत. त्यानंतर आहे खाली दिलेल्या विरामचिन्हांची चौकटीत नावे लिहा. त्यामध्ये पहिलं जे विरामचिन्ह आहे ते आहे प्रश्नचिन्ह. त्यानंतर दुसरं आहे ते आहे पूर्णविराम. त्यानंतर तिसरं जे चिन्ह आहे ते आहे स्वल्पविराम. चौथं आहे ते आहे अपसारण चिन्ह. 5वं दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर 6वं एकेरी अवतरण चिन्ह. 7वं आहे अर्धविराम आणि 8वं आहे उद्गार चिन्ह. अशा प्रकारे दिलेल्या विरामचिन्हांची आपण चौकटीत नावे लिहिली आहेत. त्यानंतर आहे खालील 4 चित्रे दिलेली आहेत, त्याचा सहसंबंध लावून तुमच्या शब्दात कथा तयार करा व सांगा. चित्रामध्ये पतंग, ढग, बदक आणि पक्षी दिले आहे. या 4 शब्दांचा वापर करून आपण छोटीशी कथा तयार करूया. एक बदक तलावात एकटेच पोहत होते. पोहता पोहता त्याने आकाशात पाहिले. आकाशात त्याला काही ढग तरंगताना दिसले. नंतर त्याने पाहिले की काही पक्षी उंच आकाशात झेपावत आहेत. नंतर त्याच्या लक्षात आले की एक पतंग आकाशात वाऱ्यावर लहरते आहे. बदक मनात म्हणाले, हे सर्वजण किती भाग्यवान, हे उंच आकाशात विहरू शकतात. मला मात्र असे उंच उडता येत नाही का बरे. बदकाने पंख फडफडवले, उडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला उंच झेप घेता येईना. एव्हाना आकाशातले ढग दिसेनासे झाले. पक्षी दूर उडून गेले. पतंग धरतीवर कोसळला. बदकाने विचार केला, हे तळेच आपले घर आहे. ढग, पतंग किंवा पक्षी पाण्यात जगू शकणार नाहीत. आपणच खरे भाग्यवान. अशा प्रकारे आपल्याला ही कथा किंवा गोष्ट तयार करता येते. त्यानंतर खाली आहे विचार करून सांगूया. त्यामध्ये मनोहर आला की धमाल असते. तो खेळतो, मस्त बोलतो, मस्त उत्तरेही पटापट देतो. त्याला छान गाता येते. पण आज काही तो शाळेला आला नाही. मनोहर आज शाळेला का आला नसेल? तर आपण आपल्या अंदाजे सांगू शकतो की त्याची तब्येत बरी नसेल किंवा काही कामानिमित्त तो गावाला गेला असेल. जर एखादा हुशार मुलगा किंवा आपला जवळचा मित्र शाळेत का आला नाही किंवा शाळेत आला नसेल तर लगेच आपल्याला त्याची आठवण येते आणि आपल्याला वाटते की तो का आला नसेल, कशामुळे आला नसेल. तर आपण अंदाजे कल्पना करून उत्तर देऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला विचारतो की तू का आला नव्हता, कशामुळे आला नव्हता.
अशा प्रकारे आपण सुगंधी सृष्टी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, व्याकरण, उपक्रम, प्रकल्प बघितला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, पाठ्यपुस्तकामध्ये 41 जे पान क्रमांक आहे त्यावर 4 चित्रे दिली आहेत. पतंग, ढग, बदक आणि पक्षी. या चित्रांचा वापर करून तुम्ही तुमच्या पद्धतीने कथा तयार करा. हे आजचा गृहपाठातील प्रश्न आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षा संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.